नमस्कार, श्री कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे झणझणीत मटणाचा रस्सा. त्यासाठी इथं मी 1 किलो मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे. सगळ्यात अगोदर मटणाला हळद आणि मीठ लावून घेऊया. अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, थोडीशी कोथिंबीर हे मिक्स करून घेऊया. हे छान असं मिक्स करून घेतलं आहे. सगळ्यात अगोदर मटण आपल्याला फोडणीला घालायचं आहे. कुकरमध्ये 2 पळी तेल घेऊया. तेल गरम झाल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा तेलामध्ये टाकून परतून घेऊया. कांदा परतल्यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकूया. परतून घेऊया. यामध्ये थोडंसं खिसलेलं खोबरं टाकूया. कांदा छान असा परतून झालेला आहे. आता त्यामध्ये हळद आणि मीठ लावलेलं मटण टाकून घेऊया. मटण तेलामध्ये 3 ते 4 मिनिट परतून घेऊया मोठ्या गॅसवर. मटण छान असं तेलामध्ये परतलं आहे. आता थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया. बारीक गॅसवर 5 ते 6 मिनिट वाफवून घेऊया. जवळजवळ 5 ते 6 मिनिट झालेले आहेत. बघू शकता पाणी पण गरम झालेलं आहे. मिक्स करून घेऊया. आता गरम केलेलं पाणी टाकूया. यामध्ये अजून मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे गरम केलेलं. आता ते मिक्स करून घेऊया. आता कुकरचं झाकण लावून मीडियम गॅसवर 10 ते 12 शिट्ट्या काढून घेऊया. 10 ते 12 शिट्ट्या झालेल्या आहेत. चला तर मग आपण बघूया मटण शिजले का नाही. मटण छान असं शिजलेलं आहे. मटण शिजलेलं आहे. चला तर मग आता मटणाच्या रश्श्यासाठी मसाला तयार करून घेऊया. 1 चमचा तीळ भाजून घेऊया. अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे. छान असं भाजून घेऊया लालसर रंगावरती. खोबरं भाजलेलं आहे. आता काढून घेऊ प्लेटमध्ये. आता कांदा भाजून घेऊया. 2 कांदे उभे कापून घेतलेले आहेत. कांद्यामध्ये लसूण आणि अद्रक पण टाकून घेत आहे. कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कांदा मस्त असा भाजून झालेला आहे. भाजलेला कांदा, खोबरं, तीळ थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असे वाटण तयार करून घेऊया. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. पातेल्यामध्ये 2 पळी तेल टाकून घेऊया. तेल गरम झाल्यानंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे ते टाकून घेऊया. परतून घेऊया. टोमॅटो परतला आहे. आता त्यामध्ये मसाले टाकून घेऊया. घरचा काळा मसाला, कांदा लसूण मसाला, गरम मसाला आणि घरकुल मटण मसाला तेलामध्ये मिक्स करून घेऊया. मसाले तेलामध्ये परतल्यानंतर वाटण तयार केलेले टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर टाकूया. मिक्स करून घेऊया. मसाला खाली लागू नये म्हणून मी मटणाचं सूप टाकून घेत आहे. मसाला छान असा परतून झालेला आहे तेल सुटेपर्यंत. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. आता त्यामध्ये शिजलेले मटण टाकून घेऊया. मटण टाकलं आहे. आता ते मिक्स करून घेऊया.
आता त्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. मिक्स करूया. मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर मटण 5 ते 7 मिनिट शिजवून घेऊया. तर 5 ते 7 मिनिटांनंतर झणझणीत असा मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया.